नवऱ्याने आपल्या 32 वर्षीय पत्नीबरोबर अतिशय भयंकर कांड केले। दुर्गा प्रमोद वावरे, वय वर्ष 32 असे या विवाहित महिलेचे नाव। दुर्गाचे 2014 मध्ये प्रमोद कुशन वावरे या व्यक्तीसंग लग्न झाले होते। सध्या दुर्गाला 9 वर्षीय आणि 7 वर्षीय असे 2 मुलं आहेत। लग्न झाल्यापासून पती नेहमी दुर्गाला आई वडिलांकडून पैसे आणण्यासाठी सांगत असे। दुर्गाने बऱ्याच वेळेस आई वडिलांकडून 20-20 हजार रुपये आणून आपल्या पतीला दिले, तरी देखील पती तिला वारंवार पैसे आणायला सांगत असे। तो दुर्गाला नेहमी मारहाण करायचा, त्यामुळे दुर्गाने कंपनीमध्ये काम देखील केले। या त्रासाला कंटाळून दुर्गा अनेक वेळा जिल्हा भंडारा येथे आपल्या वडिलांच्या घरी यायची। 4 तारखेलाही असेच झाले। पती प्रमोदने दुर्गाला तिच्या घरी नेऊन सोडले, परंतु 12 तारखेला दुर्गा आपल्या मुलांना भेटण्यासाठी परत पतीच्या घरी। त्यावेळेस दुर्गाचा पती प्रमोद आणि त्याच्या आई वडिलांनी दुर्गाला घरात घेण्यास नकार दिला, तसेच तिला मारहाण केल्याचं देखील समजलं जाते। आणि दुसऱ्याच दिवशी 32 वर्षीय दुर्गाचा मृतदेह त्यांच्या पलंगावरती आढळला। तिच्या गळ्यावरती आणि शरीरावरती पट्ट्याच्या मारहाणीचे निशाण दिसले। दुर्गाच्या वडिलांनी सासरच्या लोकांनीच माझ्या मुलीला मारलं अशी तक्रार पोलिसांमध्ये दिली। पोलिसांनी सासरच्या